नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज व इशारे असे आहेत. उत्तर बंगालच्या उपसागर व लगतच्या दक्षिण बांगलादेश जवळ समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत नैऋत्य दिशेने झुकलेली एक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून त्याच्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अंदाज आज दिनांक 14 जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 15 व 16 जुलै रोजी कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या 2-3 दिवस कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे आज 14 जुलै रोजी पालघर, ठाणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. उद्या 15 जुलै रोजी ठाणे, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हे तसेच नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संबंधित ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दिनांक 16 जुलै रोजी सातारा, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात, दिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तर दिनांक 18 जुलैला भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या सर्व ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी पुढील 4-5 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी अथवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक पुढील ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.